म्हणून माझा जो प्लॅन आहे तो मी ड्रॉप करू का मला कळत नाहीये. म्हणजे असं कसं काय तुमचे विचार असू शकतात. काय आहे हे? गुडगल आहे का? मी ओ ओ ओ ओ काय लावली मम्मीनी? माझं मॅरेजचा विषय ते नेहमीच असतं. अंकिताची बिर्याणी खूप फेमस आहे. हे एकदम भारी गोष्ट आहे पण हा बार्बेक्यू. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि सगळ्यात पहिले मला तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. ते म्हणजे आपण 10K ची फॅमिली झालेलो आहे आणि यासाठी मी खरंच खूप जास्ती खुश आहे. आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अशीच तुमची साथ नेहमी राहू द्या. तुमची अशी साथ राहील तर नक्कीच मी खूप पुढे जाईल. मी म्हणजे आपण सगळे सोबत फॅमिली वाढतोय. कारण जे काही सगळं पर्सनल असतं ते सगळं मी व्लॉग्समध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्ही ते ॲडमायर करता, तुम्हाला ते आवडतं हे बघून मला खूप छान वाटतं. सो परत एकदा थँक्यू सो मच. येस, मला आठवतं मी भरपूर सारे प्रॉमिसेस केलेले आहे 10K झाल्यावर काय काय करायचं आहे. मला सगळं लक्षात आहे. गिव्ह अवे आपला असणार आहे पण सध्या मी खूप हॉचपॉचमध्ये आहे. मला जरा दुसरी कामं भरपूर आहेत. ते म्हणजे अनायाचा बर्थडे येतो आहे, त्याची प्लॅनिंग आहे. आमची एक ट्रिप प्लॅन करतो आहे, त्याची सगळी प्लॅनिंग आहे. सो त्याच्यामध्ये मी थोडीशी गुंतलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं उशिरा होईल. पण येस, आपला गिव्ह अवे अलर्ट मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल. आणि मी हे पण सांगितलं होतं की 10K सबस्क्रायबर्स झाल्यावर मी एक Q&A व्हिडिओ बनवेल. सो तुमचे जे काही प्रश्न असतील ते पटापट तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा मग मी पोस्ट पण शेअर केली होती तुमच्याशी कम्युनिटीमध्ये. तिथे सुद्धा तुमचे जे काही प्रश्न असतील प्लीज कमेंट्समध्ये विचारा. मी लवकरच तो सुद्धा व्लॉग घेऊन येईल. इतकी छान दिवसाची सुरुवात झाली. मला या निगेटिव्हिटीबद्दल बोलायचं नव्हतं किंवा या गोष्टीवर चर्चा करायची नव्हती, पण समहाव ते आता मला करावं लागणार आहे. कारण जेव्हा मी इतक्या पॉझिटिव्हली काही काम करत असते, व्लॉगिंग पण करायला ना एक पॉझिटिव्ह एनर्जी लागते. रोज सकाळी उठायचं आणि काहीतरी नवीन करायचं, काहीतरी एक्साइटिंग करायचं, ते शेअर करायचं तुमच्याशी, याला पण पॉझिटिव्ह एनर्जी लागते. आणि बरेच कमेंट्ससुद्धा असतात ज्यांना कळतं की हो, बाळ सांभाळून घर सांभाळून हे करणं, जितकं जॉबमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते तिथे तितकीच मेहनत इथे सुद्धा आहे. हे ज्याला कळतं त्याला कळतं, पण ज्याला कळत नाही तो असं निगेटिव्हिटी स्प्रेड करतो आणि ते मला अजिबात आवडत नाहीये. कारण माझा दिवस मग तसा चांगला जात नाही. माझं मूड ऑफ झालं की नको यार, प्लीज असे कमेंट्स नको करा. सगळ्यात पहिले तर मी सांगेल की माझ्या चॅनलवर तुम्ही दुसरं कुणाचं नावच घेऊ नका. मला माझं काय तुम्हाला आवडतं, माझं काय आवडत नाही हे तुम्ही मला सांगू शकता. पण प्लीज कुणाचं नाव घेऊन तू असं करते का, त्याचं तसं का, त्याचं असं का, प्लीज त्या गोष्टी प्लीज डिस्कस करू नका. आणि आता मी त्या कॉमेंटवर पण बोलणार आहे कारण ती सत्य परिस्थिती नाही आहे. तुम्हाला कुणाची लाईफस्टाईल काय माहिती आहे ना, डिटेलमध्ये काहीच माहिती नाही. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला इथे 10,000 सबस्क्रायबर दिसत आहे, पण माझे दुसऱ्या चॅनलवर 1,00,000 सबस्क्रायबर्स आहेत. तर मी आता पहिल्यांदा व्लॉगिंग सुरू केलेली नाही आहे किंवा आता मी 4-5 महिन्यापासून व्लॉगिंग करत नाही आहे. मी 4 वर्षापासून यूट्यूबमध्ये आहे आणि तिथे माझे सगळे व्हिडिओज आहेत. सो जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मागे जाऊन चेक करा आणि मी काय काय कॉन्टेंट आजपर्यंत क्रिएट केलेलं आहे ते बघा आणि मग कमेंट करा. असंच आपल्याला नॉलेज नाही आणि उठून आलं आणि काहीही कमेंट केली असं नाही होत ना. प्लीज प्लीज, जर तुम्ही कुणासाठी काही पॉझिटिव्ह बोलू शकत नाही ना तर प्लीज निगेटिव्ह पण काही बोलू नका आणि निगेटिव्हिटी कुणाच्या लाईफमध्ये स्प्रेड करू नका. सो सगळ्यात पहिले मी आता या कमेंटबद्दल बोलते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल का जुने आहे मला माहिती नाही, पण मी दिवाळीच्या आधीपासून सांगते की मला डाएट सिरीज सुरू करायची आहे. मला माझं डाएट सुरू करायचं आहे. सिरीज मी यासाठी सुरू केली कारण मला मोटिवेशन येतं की चला आपल्याला डाएट करणं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे खूप मोटिवेशन लागतं, म्हणजे मला तरी लागतं कारण मी फूडी आहे. सो मला काय होतं की नाही यार, आपल्याला माझ्याबरोबर बाकी लोक पण फॉलो करतायत तर चला आपण नाही डिच करायला पाहिजे, आपण कंटिन्यू करू आपली डाएट. आणि मला त्या मोटिवेशनसाठी मी डाएट सिरीज सुरू केली. आता मी दिवाळीच्या आधीपासून सांगते. त्याचं कारण असं की अनायाचं ब्रेस्ट फिडिंग सुटलं आणि त्या ब्रेस्ट फिडिंग सुटल्यामुळे माझं वेट एकदम पटापट गेन होतं आणि हे सगळ्यांना माहिती आहे आणि इट इज व्हेरी कॉमन. आणि हे माझं 1-1.5 वर्ष आधीच ठरलं होतं की जेव्हा केव्हा आपण ब्रेस्ट फिडिंग सोडू ना तेव्हा आपण आपली डाएट कंट्रोलमध्ये आणणं किंवा एक्सरसाइज सुरू करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आपण सुटत जाऊ आणि एकदा कंट्रोल निघाला तो शरीरावरचा की मग आपण किती पटकन वाढून जातो ना त्याच्यावर कोणाचाच काही ताबा राहत नाही. म्हणून माझंच होतं की नाही, आपण ते कंट्रोलमध्ये ठेवलंच पाहिजे. आणि म्हणून मी लगेच जेव्हा ब्रेस्ट फिडिंग संपलं तर म्हटलं आपण डाएट सुरू करू आपला. आणि त्यासाठी मी दिवाळीला गेली होती, गावावरनं घरी आली आणि लगेच माझं डाएट सुरू केलं.
आता कोणी दुसऱ्याने सुरू केलाय म्हणून माझा जो प्लॅन आहे तो मी ड्रॉप करू का, मला कळत नाहीये. म्हणजे असं कसं काय तुमचे विचार असू शकतात. आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर, ज्या जिमला जातात ना, ती जिम, त्याच जिमला मी जायची माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी. माझी वर्षाची तिथे मेंबरशिप असायची. मग आता ते माझं पाहून त्या जिमला जातात का? नाही, त्यांना जावं वाटलं म्हणून ते जात आहे. माझा तो पण प्लॅन आहे की जेव्हा अनाया स्कूलला जायला लागेल तेव्हा मी माझी जिम परत जॉईन करेल. तोपर्यंत मला नाही जमतंय म्हणून मी गार्डनला जाते किंवा रनिंग करते किंवा म्हणजे सोसायटीच्या जिमला जाते. जे काय मला पॉसिबल होतं ते करते. पण रोशन अजूनही त्याच जिमला जातो. तो मागच्या 12 वर्षापासून त्या जिमला जातो. मी पण तिथेच जायची, ते पण आता तिथे जात आहे. मग वी आर नॉट कॉपिंग एनी वन. इट्स नॉर्मल. आम्ही एका एरियात राहतो तर आम्हाला ते जवळ पडतं, आम्ही तिथे जातो. सो इट्स लाईक दॅट. तुम्हाला जर डिटेलिंग नाही माहिती ना, तर प्लीज तुम्ही त्याच्यावर कॉमेंट्स करू नका. आणि आता मी कोकण ट्रिपबद्दल बोलते. आता कोकणाची ट्रिप करायची हे आमचं मागच्या 3 महिन्यापासून चाललं आहे, पण समहाव ते पॉसिबल होत नाहीये. कारण कोकणात ना आम्ही एकदा एकटे गेलो होतो दोघं. जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा पहिली ट्रिप होती. मला वाटते पहिली दुसरी ट्रिप असेल. आणि तेव्हा अनाया पण नव्हती. तर मला तेव्हा थोडंसं ना एकटं जाणवलं होतं की नको बा, इथे एकटं यायला नको. तिथे थोडंसं कोणीतरी ग्रुप किंवा मित्रमंडळी असलं तर चांगलं वाटतं. आणि म्हणून आम्ही आमच्या मित्रांची वाट बघत होतो. पण समहाव त्यांचं शेवटपर्यंत नाहीच जमलं. फायनली आमच्या दुसऱ्या मित्रांचं जमलं आणि ते म्हणले की ठीक आहे आपण जाऊ. तर हे आमचं डिस्कशन ना मंथच्या स्टार्टिंगला चाललं होतं ऑलमोस्ट, म्हणजे मागच्या महिन्याच्या स्टार्टिंगला. आणि फायनली ते 14-15 तारखेला आमचे बुकिंग्स झाले. मी वाटल्यास ते बुकिंग जे झाले ना ते त्याची डेट सोबत मी ते डिटेल तिथे मेन्शन करते. सो ते बुकिंग झाले आणि आमचं ठरलं या डेटला जायचं. 15 तारखेला जरी बुकिंग झालं असेल, 14-15 तारखेला आम्ही डिस्कस मला वाटते 1 महिन्याच्या सुरुवातीला 5-6 तारखेपासून करत होतो. पण तिथे अवेलेबल नव्हतं म्हणून मग 15 तारखेला त्यांनी बुक केलं. आणि ज्या डेटचं बुकिंग मिळालं किंवा ज्या डेटला आम्हाला सगळ्यांना सुट्ट्या पॉसिबल होत होत्या त्या डेटचं आम्ही बुकिंग केलं. पण मध्यंतरी जर कुणी तिथे जाऊन आलं असेल कोकणला म्हणून मी माझी ट्रिप कॅन्सल करू का, मला हे कळतच नाहीये. माझं तसं होतं की एकटं नाही जायचं, एक तरी फ्रेंड सर्कलमध्ये कोणीतरी सोबत पाहिजे. कारण कोकणात थोडंसं शांतता असं सगळं वाटतं. तर मग मित्रपरिवार असला तर थोडंसं गप्पा मारायला किंवा एन्जॉय करायला छान वाटतं. आणि म्हणून आमचं होतं की नाही आपण कुणातरी बरोबर जाऊ. सो तुम्ही कसं काय विचार करू शकता. म्हणजे मला समजत नाही की मी माझी ट्रिप कॅन्सल करायची का, कोणीतरी गेलाय म्हणून. आणि दुसरी गोष्ट, आता माझं जानेवारीचं प्लॅन आहे. मी तुम्हाला नाही रिव्हील केलं. सगळ्या गोष्टी मी एकदम ॲडव्हान्समध्ये नाही सांगू शकत ना. जेव्हा होते तेव्हा मी तुमच्याशी शेअर करतेच. सो मी जानेवारीचा माझा प्लॅन झालेला आहे कुठे फिरायला जायचं काय. आमचे बुकिंग्स वगैरे ऑलमोस्ट चाललेले आहेत. रोशन रोज तर एक्सप्लोर करतोय फ्लाईट्स अँड ऑल. मग जर मध्यंतरी त्या पिरियडमध्ये जर कोणी जाऊन आलं किंवा कारण कोणाचं तरी प्लॅनिंग पण नक्कीच चाललं असू शकतं ना, तर ते जाऊन आले, त्यांची बुकिंग आमच्या आधीची असली, मग मी माझी ट्रिप कॅन्सल करायची का. मला खरंच लॉजिक कळत नाही तुमच्या अशा कॉमेंट्सचे. सो प्लीज हे खूप जास्त इलॉजिकल आहे, नको बोला या विषयावर. आणि आता जर तुम्ही म्हणत असाल की पॅकिंगचा व्हिडिओ शेअर केला, तर तुम्ही जर माझं मागचं चॅनल बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा. तिथे आतापर्यंत, आणि मी एक तर पहिल्यांदा फिरायला गेली नाही, आम्ही खूप फिरायचो. अनायाच्या आधी आम्ही खूप फिरायचो. अनाया झाली तेव्हापासून थोडंसं कमी झालेलं आहे. तर माझं मागचं चॅनल जाऊन बघा. मी पुण्यातले पण भरपूर ठिकाणं कव्हर केलेले आहे आणि खूप छान छान व्हिडिओज सुद्धा शेअर केलेले आहे. सो तिथे मी थायलंडला गेली होती तेव्हाचा माझा पॅकिंगचा व्हिडिओ आहे, मी थंबनेल टाकते इथे. मी जेव्हा दुबईला गेली होती दुबईचा माझा पॅकिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. गोव्याला गेली होती तेव्हाचा आय डोंट रिमेंबर, कारण ते खूप आधीची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही कुरगुटी गेलो होतो तेव्हाची सुद्धा मी पॅकिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याचं कारण असं की ते माझ्या ऑडियन्सला हवं असतं. आता जे मी हॉस्पिटल बॅग पॅकिंग व्हिडिओ तो तर पूर्ण दुनिया बनवते, सगळेच इन्फ्लुएन्सर बनवतात, तो मी पण बनवला आहे. पण मग त्याच्यात वावगं काय, प्रत्येकाजवळ कॉन्टेंट. मी प्रेग्नेंट होती म्हणून मी बनवलं, तो व्यक्ती प्रेग्नेंट होता म्हणून त्यांनी बनवलं. तुम्हाला ज्याचं बघायला आवडतं यू आर फ्री, तुम्ही त्याचं बघू शकता. कुणीही कुणाचं इथे काहीच कॉपी करत नाहीये. सगळ्यांचं आपलं आपलं कॉन्टेंट आहे. सगळ्यांच्या डोक्यात जे काय येतं, काहीतरी नवीन करून दाखवायचं इच्छा असते, ते सगळं करताय. प्लीज डोंट जज एनी वन. त्यानंतर मेकअप बॅग जर बद्दल तुम्ही बोलत असाल की मेकअप बॅग सेम दिसल्या तुम्हाला कुठे, सो ती मेकअप बॅग मी वर्ष झालं असेल घेतली आहे. जर तुम्हाला एवढंच जाणून घ्यायचं आहे की कोणी आधी घेतली, तर तुम्ही, मला असं वाटतं तुमच्यात एवढा किडा असेल ना, तुम्ही पहिले फॅक्ट्सवर लक्ष द्यायचं. पहिले जाऊन बघायचं चॅनलवर,
सगळ्यांच्या की कुणी आधी घेतली आहे, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट कळेल की कुणी कुणाला कॉपी केला, म्हणजे उचलून तुम्ही कुणालाही कॉमेंट करणार नाही. परत एक गोष्ट सांगायची झाली तर नायका पिंक फ्रायडे सेल होता, प्रत्येक इन्फ्लुएन्सरने हॉल व्हिडिओ बनवला, मग कुणी कुणाला कॉपी केलाय का? नाही. सगळ्यांना वाटलं की चला सेल आहे, आपण ऑर्डर करू, आपल्या पण ऑडियन्सला शेअर करू की चला त्यांना पण काहीतरी घ्यायचं असेल, माझ्यापैकी मी घेतलेल्या गोष्टींपैकी त्यांना काही आवडलं तर ते पण घेऊ शकतात, त्यांना पण माहिती होईल. इट इज अबाउट अवेअरनेस की मी घेतलाय, मी इतक्या कमी प्राईसमध्ये घेतलाय तर तुम्ही पण घ्या, आणि यासाठी प्रत्येक इन्फ्लुएन्सरने ते व्हिडिओज बनवले. सो इट्स नॉट कॉपी ॲट ऑल. आणि आता जर तुम्ही गुरुवारच्या व्रताबद्दल बोलत असाल तर प्लीज त्याच्याबद्दल देवाला तरी सोडून द्या. मला असं वाटतं देवाला तरी असं बोलू नका की व्हिडिओसाठी करते अँड ऑल. गुरुवारची जी पूजा आहे ती माझी आई, माझ्या सासूबाई वर्षानुवर्षांपासून करायच्या. मी माझ्या आईला नेहमी बघायची, लग्नानंतर माझी ती करायची भरपूर इच्छा होती, पण प्रत्येक वर्षी काही ना काही कारणास्तव ते माझं नाही झालं करणं. सो या वर्षी मी ठरवलं होतं की नाही मला ते करायचं आहे, आणि मी त्याच्यासाठी किती तयारी सुद्धा केली, म्हणजे साडी वगैरे, की चला आपण पहिल्यांदा करतोय तर चला आपण पहिल्या दिवशी साडी वगैरे नेसून करू. आणि मी खूप उत्साहाने, मला ब्लाऊज इतकं अर्जंट शिवून घ्यावं लागलं, सो मी खूप उत्साहाने ते केलं, आणि माझ्या ऑडियन्सला ते बघायला आवडतं म्हणून मी ते शेअर केलं. सो त्यामध्ये काय चुकीचं झालं मला कळत नाहीये. व्हिडिओसाठी करते किंवा काय, तुम्हाला जे समजायचं ना ते समजा, पण प्लीज. आणि व्हिडिओसाठी नवीन गोष्टी करते तर चांगलीच गोष्ट आहे ना, की मी माझ्या ऑडियन्सला बोर करत नाही रोजचं तेच तेच बोलणं ऐकून. मी काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करते की त्यांनाही मोटिवेशन मिळेल. आता म्हणजे मी जे काय करते ते खूप आउटस्टँडिंग करते, घरचं काम करून खूपच मी भारी काम केलेलं आहे की ते मी तो शेअर करतो, म्हणजे असं काही नाही आहे. इट इज ऑल अबाउट मोटिवेशन. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला बघून मोटिवेशन मिळतं, मला पण मिळतं. माझे फ्रेंड्स आहेत त्यांना मी बघते की नेहा, माझी फ्रेंड नेहा, सगळ्यांना माहिती असेल, नेहानी हे केलं तर आपण पण असं करू, चांगलं वाटेल आपल्या पण घरात. तर इट इज अबाउट मोटिवेशन, इट्स नॉट अबाउट कॉपी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. परत एक दोन गोष्टी बोलायच्या होत्या तर मग आजच्या ब्लॉगमध्ये मी बोलूनच घेते की माझ्या अनायाच्या फूड रेसिपीजवर पण बऱ्याच जणांनी म्हणजे कॉमेंट्स येतात की असं तिला वेगवेगळं द्यायला पाहिजे का, की रोजचं भाजी पोळी वरण भात ज्या गोष्टी आपण घरात खातो त्याचीच मुलांना सवय लावली पाहिजे. तर आता बघा, प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे ना हे मी तुम्हाला सांगते की मला असं वाटतं भाजी पोळी वरण भात एकच गोष्ट कुठलीही मुलांना दिली ना तर ते एकदम स्टिक होऊन जातात. हे वय कसं असतं, जे अडॅप्ट करायचं ते याच वयात अडॅप्ट होतं. पण मी नोटीस केलं स्वतः की अनायला मी मध्यंतरी थोडंसं दूध पोळी जास्ती दिली ना, मग ती दूध पोळीच मागायची, मला दुसरं नाही म्हणायची. सो असं नको व्हायला मला असं वाटतं. कारण आपण जी भाजी पोळी खातो 2 वर्षापर्यंत मुलं प्रॉपर अशी भाजी पोळी नाही खाऊ शकत, त्यांना पूर्ण दातं नसतात, त्याच्यामुळे त्यांना नाही खायला जमत भाजी पोळी. मग ह्या भाज्या ज्या आहेत त्या त्यांच्या पोटात कुठल्या स्वरूपात टाकायच्या यासाठी हे वेगवेगळे पराक्रम करायचे असतात, आणि ते मी करते. आणि मी अजिबात आळशी नाहीये, मला आवडतं, मला माझ्या मुलीला छान छान बनवून द्यायला आवडतं, ती आवडीने खाते. आणि प्रत्येक बाळ न हे वेगळं असतं. आता कुणाकुणाचं बाळ म्हणजे 90% बाळ तर असेच असतात, 10% बाळ असे असू शकतात की आईने जे दिलं, वरण भात दिलाय, भाजीपोळी दिलाय, काहीही दिलाय ताटामध्ये, ते शांततेत खायचं. पण 90% मुलं हे पिकी इटर्स असतात या एजमध्ये, ॲटलिस्ट 2 इयर्सपर्यंत. पुढचं मला माहिती नाही, कारण आता मी जे एक्सपिरियन्स केलं तेवढं सांगते की पिकी इटर्स असतात आणि त्यांना हे नको ते नको असं असतं. मग आईची ही जबाबदारी आहे की ठीक आहे, त्याला ज्या स्वरूपात जे खायला आवडत असेल ते बेस्ट मी काय बनवून देऊ शकते ते मी देते. आणि ते कुणाला चांगलं वाटतं कुणाला नाही वाटत याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे. मी शेअर याच्यासाठी करते कारण मला बेबी फूड रेसिपीजसाठी खूप 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 रिक्वेस्ट होत्या. मध्यंतरी मी आता बनवत नाही आहे कारण मला सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही आहे. बेबी ते फूड रेसिपीजचं वेगळं शूट, मिनी व्लॉग, डेली व्लॉग, माझी डाएट सुरू आहे त्याचं वेगळं करायचं, सगळ्या गोष्टी मला मॅनेज होत नाही आहे. म्हणून सध्या मी ते शूट करणं बंद केलं. पण याचा अर्थ असा नाही की मी अनायला ते बनवून देत नाही. मी अनायला वेगवेगळ्या गोष्टी अजूनही बनवून देते आणि ती आवडीने खाते. सो हा सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या बाळाला काय द्यायचं आहे. सगळेच युट्यूबर्स त्यांच्या पद्धतीने जे करतायत ते शेअर करतील, त्यातनं तुम्हाला काय घ्यायचं आहे हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे. म्हणजे मी हात जोडून सांगते की बघा 10,000 सबस्क्रायबर्स आहेत ना, 2 असे सबस्क्रायबर आहेत ज्यांना माझ्या गोष्टी नाही पटताय. प्लीज तुम्ही स्किप केले तरी पण चालतील मला व्हिडिओ, मला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण जे बाकीचे दोघांना सोडून उरलेले सबस्क्रायबर्स आहेत ना ते खरंच खूप प्रेमळ आहेत, खूप छान छान कॉमेंट्स करतात, खूप मोटिवेट करतात मला माझं काम करण्यासाठी.
सो मी तर हेच म्हणेल की तुम्हाला नाही आवडत आहे ना, तुम्हाला ज्याचं आवडते ना तुम्ही ते बघू शकता, पण प्लीज माझ्या चॅनलवर कुणाचं नाव घेऊ नका आणि निगेटिव्हिटी स्प्रेड करू नका. आणि चला आता माझं भाषण झालेलं आहे, मी माझा स्वयंपाकाला लागणार आहे. सो आज विकेंड आहे, निवांत उठलो आणि खूप दिवसानंतर रोशन आणि मी गप्पा मारत बसलो होतो. सो आमचा सकाळचा वेळ गप्पामध्ये गेलेला आहे. आजच्या दिवसाचा प्लॅन काय आहे की फार असं काही करणार नाही आहे, कारण मला थोडं प्लॅनिंग करायचं आहे, ते म्हणजे अनायाच्या बर्थडेचं. सो आता पहिले मी इडली बनवते. अंजलीची खूप इच्छा होती की मी घरात इडली बनवावी, कारण आम्ही नेहमी बाहेर खायला जातो इडली किंवा डोसा, कारण रोशनला ते अजिबात आवडत नाही की मी घरात बनवावं. कारण इडली बनवायचं म्हटलं म्हणजे राडा भरपूर असतो, की ते भिजू टाकायचं, ते पेस्ट करायचं, नंतर इडली बनवायची, सांबार बनवायचा, चटणी बनवायची, आणि आम्ही खातो फक्त 2 इडली. त्याच्यावर रोशनला अजिबात इडली खायला आवडत नाही. आपल्या घरी म्हणजे माझ्या सासरी म्हणा किंवा माहेरी घरीच बनते इडली. त्याचं कारण असं की फॅमिली मेंबर्स भरपूर आहेत, 4-5 जण आहे, प्रत्येकाची आवड निवड असते, त्यांना आवडतं. माझ्या घरी माझ्या माहेरी तर किंवा माझ्या सासूबाईंना इनफॅक्ट त्यांना इडली भरपूर खायला आवडते, पोटभर खायला आवडते. त्याच्यामुळे मग आम्ही घरी बनवतो. माझ्या सासूबाई आता येणार आहेत अनायाच्या बर्थडेसाठी, आणि तेव्हा हमखास आमच्या घरात इडली बनते, कारण त्यांना ती आवडते. सगळं आहे पण नाही, मी आज इडली बनवते आहे. आज मला जायचं आहे अनायासाठी बर्थडे हॉल बघायसाठी. हॉल असं नाही बघणार आहे मी, मला एक कॅफे टाईप बघायचं आहे. सो थोडीशी मोठी स्पेस पण हवी आहे. सो चाललंय आता सगळं माझं प्लॅनिंग. तर बर्थडे कसा होणार आहे, प्री बर्थडे शूट सुद्धा छान प्लॅन केलेला आहे. सो स्टे ट्यून्ड, सगळं काही तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते. तरी म्हणून दाखवते प्लीज, प्लीज ना बेटा, प्लीज ना ग, एकदा एकदा. आणि आता मी छान अशी रेडी झाली. माझा फेस मस्त असा ग्लो करतोय ना. मी काहीच लावलं नाही, फक्त मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे असतं ना तेवढंच केलेलं आहे. आणि माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन काय असतं हे तुमच्याशी मी शॉर्टमध्ये शेअर करणार आहे लवकरच. सो आता आम्ही चाललेलो आहे. लिपस्टिक लावली आहे मी. माझ्या लिपस्टिकच्या शेडबद्दल पण बऱ्याच जणांनी विचारलं होतं. सो लिपस्टिकचे शेड्स कुठले कुठले आहे, माझ्याकडे फार असं मोठं कलेक्शन नाही आहे, पण जे काय आहे ते तुमच्याशी मी शेअर करेल नक्कीच लवकरच. आणि आता चाललेलो आहे अनायासाठी बर्थडे हॉल बघायला. सो फार असं फिरायचा प्लॅन नाही आहे, 1-2 ठिकाणी डोक्यात आहे, तिथे जाऊन बघतो. कारण रोशनची मॅच चाललेली आहे आणि त्याला ती अजिबात मिस करायची नाही आहे. आणि सो म्हणलं ठीक आहे, जास्ती नाही, आपण 2 बघू, 2 डोक्यात आहे तेवढे. त्यापैकी मोस्टली एखादा आवडून जाईलच, आम्ही ते फिक्स पण करू. सो चला, माझी बर्थडेची प्लॅनिंग सुरू झाली आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. त्यापेक्षा जास्ती मी अनायाच्या प्री बर्थडे शूटसाठी एक्सायटेड आहे. सो लेट्स सी, चला मग. अगं बाई, माझी बावली काय खाते? काय आहे हे? पापाया. आणि हां, आणि कोणी दिलं बेटा तुला? कोणी दिलं? बाबांनी. तू बाबाला थँक्यू म्हटलं? ओ माय गॉड, मी तर नोटीसच नाही केलं. फोकनी खाते ना? बापरे, माझ्या हाताने खाते ती. चमच्याने नाही, हाताने खाते ती. ती गुडगल आहे का ग? ती गुडगल आहे का? मी ओ ओ ओ ओ माय गॉड, चुकलं ग नानू माझं. ऐक ना, तुला ना खूप साऱ्या आंटी रिक्वेस्ट करत होत्या की कालू मदारी म्हणते का प्लीज? आ, तुझ्या तोंडात गेली पप्पाया? अच्छा अच्छा अच्छा. मग ते अरे बापरे, सांग, तू एवढी इंटेलिजंट कशी आहे ग बेटू? तुला सांगू का हे काय आहे? हे मस्क मेलन आहे बेटा. काय आहे? येस, पपाया आपण काल खाल्ला होता, हो ना? आवडलं तुला? छान आहे, छान आहे. काय लावली मम्मीनी? तू पण लावली लिपस्टिक? तुला किशी घेऊ का मी? काय लावलंय? पप्पू नाही घेऊ तुला? काय होते लिपस्टिक लावल्या पप्पू घेतलं तर? नाही घ्यावं लागत का लिपस्टिक लावल्या पप्पू? घेऊ का? घेते ना ग, प्लीज.
सो सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो प्ले झोनमध्ये. तिथे पण बर्थडे स्पेस आहे ते बघायला मी गेली होती. तेवढ्या वेळात अनायाचं इकडे खेळणं चाललं होतं आणि त्यानंतर इथे आमचा छोटा एक फॉलोअर आम्हाला भेटला होता. म्हणजे त्याचे मम्मी पप्पा सोबत होते. त्याची मम्मी माझे व्हिडिओज बघते आणि त्यांची इच्छा होती की अनायाची त्याची एक फोटो काढावी, पण हे दोघंही एका जागी उभे राहून फोटो काढू द्यायला तयार नव्हते. एनिवे भेटून खूप छान वाटलं. मॉलमध्ये माझे आज 2-3 फॉलोअर्स भेटले होते आणि आम्ही अनायाच्या बर्थडेचा वेन्यू बुक करून आलो. आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायची पण गरज पडली नाही कारण हे घराच्या जवळ होतं. सो लगेच गेलो, बुक केला फायनली. आता माझं टेन्शन मिटलं, त्याच्या अकॉर्डिंगली मी सगळ्या गोष्टी आता प्लॅन करू शकते. सो वेन्यू बुक झालेला आहे आणि त्यानंतर आता आमची आहे हाऊस पार्टी. माझ्या फ्रेंडकडे आहे खाली. सो मी असं जे काही माझ्या घरातलं सामान घेऊन जायचं होतं ते घ्यायसाठी आली, कपडे चेंज केले आणि आता खाली जाते. बिर्याणी म्युच्युअल एफर्ट्सने आहे, पण म्हणजे माझ्या हातची बिर्याणी सगळ्यांना आवडते. सो मग बिर्याणी मी बनवणार आहे. ते नेहमीच असतं. त्याला अंकिताला काही जमलं नाही तर राजेश करेक्ट बरोबर. मी पहिल्यांदा मटन बिर्याणी बनवणार आहे, पण माहित आहे का अंकिताची बिर्याणी खूप फेमस आहे. फेल नाही होत म्हणजे फेल नाही होत. अच्छा दिसून तर एकदम अजून त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना वगैरे घ्यायचं तरी. हे पण शालू फ्राय करायला लागेल. सगळी तयारी तुमच्यासाठी. माझ्यासाठी काय ऑर्डर केला तुला आमच्या खुशीत खुशी नाही का? आनंद. वा वा वा. आनंदाने माझं पोट नाही भरत. हे एकदम भारी गोष्ट आहे पण हा बार्बेक्यू. डायरेक्ट पार्टीचा फील येऊन जातो. नाही पण ते एवढं काही खास नाही लागत माहिती का ते. त्याच्यापेक्षा हात खाऊन नाही, हात खाऊन कसं बनते ग? किती वेळा बघतो आम्ही तो व्हिडिओ. त्याच्या जो ठेवणा बाजूला रोशनची मेहनत की नाटक करते. खरं झालं की नाटक करते. काय झालं बेटा तुला? खोकला आला तिला. मग तू काय केलं? पाणी पिली तू? गॉगल. आणि कोणाच्या हाताने पिली पाणी? नानूच्या हाताने पिली. अरे कापडा. नानू कशी खाते ग मला दाखव. पुसते कशी ग तू? अंकिताला दाखवलं का हे? वाह असंच ना. आणि आता आम्ही काय याचा शेकोटी म्हणून वापर करतोय. मस्त थंडी पडली आहे. आम्ही सगळ्यांनी मस्त अशी हाऊस पार्टी एन्जॉय केली आणि सोबतच संपवला आजचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया एका छानशा अशाच व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.